ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न। ज्येष्ठ नागरिक संघाची 3री वार्षिक सभा डॉक्टर चंद्रकांत माने यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। पूर्ण वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला। यावेळी संघातील 11 सदस्यांचे वाढदिवस आनंददायी वातावरणात साजरे करण्यात आले। कार्यक्रमात संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच माननीय विनायक कदम यांनी ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या। माननीय सुभाषराव शहा, मान्य अशोकराव पाटील, मान्य पांडुरंग करपे, डॉक्टर दीपक पानसकर व डॉक्टर मोहनराव पाटील आदींची उपस्थिती लाभली। या प्रसंगी पत्रकार विद्या मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सभेनंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले। द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे कराड। मग टॉवेल सिलेक्ट झाले, त्याची कमिटी नेमली, कमिटीनं ती खरेदी केली आणि आपण आत्ताच्या आज अखेर सगळ्यांना टॉवेल दिले। आता आपल्याला सत्काराचं स्वरूप पुढच्या वर्षीसाठी ठरवायचं, म्हणजे 26-27ला आपण काय द्यावं सगळं, आणि देताना आपल्याला एक असं असावं की साधारणतः 400 रुपयेपर्यंतची भेटवस्तू, 125 रुपयेपर्यंत पेढ्याचा पुडा, नारळ, हे असे 600 रुपये प्रत्येक सदस्याला, म्हणजे अर्धे खर्च त्या सदस्यावर आपण करू। आपण एवढं नशीबवान आहे की प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला स्पॉन्सर आहे। प्रत्येक कार्यक्रमाला आपले वाढदिवस असतात तरी अल्पोपार आपलं वर्षभर काही महिला, ज्येष्ठ महिला की ज्या आपल्या संबंधित आहेत, मागे लागलेल्या आहेत की आम्हाला ज्येष्ठ नागरिक सांगत आता सुरुवेला माहिती आहे किती वेळा मला छेडलं ते निवड किंवा डॉक्टरांच्या मेसेज, त्याबद्दल काय करायचं यावर तुम्ही मत करा। मग फायनल माझं मत सांगेल काय त्याला पर्याय कसं करायचं, पण त्यांची तीव्र इच्छा आहे। आपले कार्यक्रम बघून त्यांना वाटतं की आम्ही का आनंद घेऊ नये, आपल्याला का आनंद नसावा, तर अशा पद्धत। आणि आता त्यांची एवढी गैरसोय आहे, एवढी गैरसोय आहे ती बी तुम्हाला माहिती असावी की आता गार्डनमध्ये खेळाडू सगळी कराडातली सगळी लोक आणि महिला तिथं बसतात। परवा मला दादानी सांगितलं की बसलेल्या महिलांच्या खुर्च्या काढून घेण्यात आल्या। दादा बरोबर आहे, पाणी मारलं करपे साहेब बरोबर आहे। मग ही असली वेळ आपल्याच घरच्या आहेत, होत्या आपल्याच घरच्या महिला आहेत आणि त्यांच्या जर खुर्च्या तुटत्यात, खुर्च्या तुटतील म्हणून काढून घेतल्या। त्याच्यासाठी मी 100 सांगितले, आपली 70 आणि 30 लेडीज बसते, बसू दे ना। आणि सांगता नाही ना हात ठेवायचे। दिवसाचं साहित्य आणि भेटवस्तू आता नवीन वर्षात आपल्याला बदलायचे, भेटवस्तू बदलायचे, त्याची बी कमिटी केलेली आहे। त्यामध्ये प्रवीणबाई शहा खजिनदार असल्यामुळे त्यांना घेतलेलं आहे, किती पैसे लागले तर ते देऊ शकतील। विलासराव चव्हाण हरवणारे व्यक्तिमत्व आहे, प्रकाश सगरे, उल्हासराव पावसकर आणि मोहनराव साळुंके। मामा साहित्य कुठनं आणायचं, काय आणायचं, किती आणायचं, हे सगळं नियोजन तुम्ही करायचं। याचा अर्थ आम्ही अंग काढून घेणार नाही, तुम्हाला सांगणार की कसं मदत, फक्त तुमच्यावरती जबाबदारी आहे। आणि ही का दिली माहिती आहे का, या 2 वर्षात राहणार ज्येष्ठ नागरिक संघाने सन 2025-26 सालामध्ये 100 उपक्रमांमध्ये सहभाग घेतला। 23 मार्च 2025ला नमस्कार, गवले हे माझं मूळ गाव आहे। BSc मी सायन्स कॉलेजमधूनच झालो 1984 साली। त्यानंतर MSc, MPhil आणि PhD हे मी पुणे विद्यापीठातून केलं आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातच 8 वर्ष पर्यावरणशास्त्र आणि भूशास्त्र या दोन्ही विभागामध्ये शिकवण्याचं काम केलं। आणि त्याच्यानंतर मी नांदेड विद्यापीठामध्ये 1996 साली गेलो आणि रिटायरमेंट परत नांदेडमध्येच होतो। नांदेडमधून सिनियर प्रोफेसर म्हणून रिटायर झालो। त्याच्या आधी 2009मध्ये परत पुणे विद्यापीठामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, पण नांदेडला वरची पोस्ट मिळाल्यामुळे मी परत पुण्याला काही आलो नाही, नांदेडमध्येच राहिलो। नांदेडमध्ये सरांनी सांगितलं तसं BCD म्हणून मी 5 वर्ष काम केलं की ज्याच्या अंतर्गत 4ही जिल्ह्याचे 400 कॉलेजेस त्याचं प्रशासन माझ्या अंगावर होतं। आणि प्रभारी कुलगुरू म्हणून पण मी नांदेड विद्यापीठामध्ये काम केलेलं आहे। आणि सरांनी सांगितलं तसं 10 विद्यापीठामध्ये कुलगुरू पदासाठी पात्र झालो होतो, काही कारणास्तव ते पद मला मिळू शकलं नाही। माझं संशोधन जे आहे ते पाणी या विषयात भरपूर संशोधन आहे। जवळपास 2.25 कोटीचे प्रोजेक्ट्स मी केलेले आहेत। तसेच मला 10 पुरस्कार मिळालेले आहेत।
त्यातले 2 महाराष्ट्र शासनाचे आहेत. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा दुसरा राष्ट्रपिता आणि त्याच्या खालोखाल लक्ष्मण शिंदे असल्यामुळे आपण त्यांच्या हस्ते करत आहोत. नाही, एकदा तरी ज्येष्ठ नागरिकाचा मेसेज बघा, त्याच्यावर काय राजकीय नसतो का नाही. हे फोटो आपण सगळ्या ग्रुपवर पाठवत असतो. नाद बरे शुभेच्छा. तिरका काढू नका, बोर्डाचे यायला पाहिजे आपण. हा, क्लोज काढा, फोटो चांगले. तिकडे बघा, पुढे पुढे बघा, पुढे पुढे बघा, इकडे बघा. शेजारी इकडे बघा सर. बोर्डे उद्या टाका साहेब प्रेमी.